क्वेश्चन बाकी असेल तर भेटून जाईल तुम्हाला. वेक्टर लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ वेक्टर दॅट इज अ सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व केला होता. ठीक आहे. तर त्यामधलेच काही क्वेश्चन्स आहे जे आपण ॲनालिसिस करतो आहे. क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा काय सांगितलं आहे. P and Q are the position vector of PQ respectively with respect to origin. Magnitude of P and Q given है. The point R and S divide the PQ internally and externally. So R and S divide PQ internally and externally. इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन दोघी पण फॉर्म्युले यामध्ये रोल प्ले करतात इन द रेशो 2:3 रिस्पेक्टिव्हली. सो आपल्याला OR अँड OS परपेंडिक्युलर असल्यानंतर आपल्याला इक्वेशन विचारलं आहे. तर याचं फर्स्ट थिंग डायग्राम ड्रॉ करणार, त्याच्याने क्लिअर होईल की एक्झॅक्टली काय गिवन आहे. वेक्टर P अँड Q पोजिशन वेक्टर ऑफ PQ रिस्पेक्टिव्हली आणि त्यामध्ये RS-PQ इंटरनल अँड एक्सटर्नली 2:3च्या डिवाइड 2:3च्या रेशोमध्ये डिवाइड करतोय. कोणाला? P अँड Qला. सो P म्हटलं तर हा P बार, Q दॅट इज Q बार. सेगमेंट PQ डिवाइड इंटरनली अँड एक्सटर्नली इन द रेशो 2:3 आणि डिवाइड करणारा एलिमेंट आहे R अँड S. आता 2 एलिमेंट्स आहे, मी दोघी ॲट अ टाइम नोट करतो. ॲक्च्युली दोघांचं इक्वेशन जर स्ट्रक्चर पाहिलं तर दोघी वेगवेगळे असले पाहिजे. R बार आहे, S बार आहे अँड ह्यामध्ये वेक्टर R अँड S डिवाइड PQ इंटरनली अँड एक्सटर्नली 2:3 रिस्पेक्टिव्हली. आता याचं मिनिंग आहे की हा इंटरनली डिवाइड करतोय आणि हा एक्सटर्नली डिवाइड करतोय. ठीक आहे. हे स्ट्रक्चर दिलेलं आहे 2:3च्या रेशोमध्ये. M इज इक्वल टू 2, N इज इक्वल टू 3. ठीक आहे. हे झालं स्ट्रक्चर. सो यामध्ये आपण आता इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला यूज करू शकतो आहे. फक्त त्याच्यासाठी अजून काही पॅरामीटर लागणार आहेत. पण विचारलं काय, इफ O म्हणजेच ओरिजिन आहे, OR अँड OS इज अ परपेंडिक्युलर. आता याचं मिनिंग काय ते पहिले अंडरस्टँड करा. पण ज्यावेळेस आपण सेक्शन फॉर्म्युला व्हेरीफाय केला होता किंवा कुठलेही पोझिशन वेक्टर ज्यावेळेस नोट केले जातात तर त्याचा रेफरन्स हा ओरिजिन असतो. म्हणजे याचं मिनिंग आहे जर मला वेक्टर P नोट करायचा आहे तर तो ओरिजिनच्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. सो हे जेवढे पण पॉईंट्स दिलेले आहेत यांना आपण कनेक्ट करू शकतोय. नाव हियर. सो जनरली आपण P बार पोझिशन वेक्टर इथे नोट करतो, पण त्याचं मिनिंग हे असतं पोझिशन वेक्टर जर तुम्हाला Pला नोट करायचा आहे तो विथ रेफरन्स ऑफ 0 असतो, ओरिजिन असतो. ठीक आहे. देन मग हा काय असला पाहिजे. आता याच्यात तर 2 फॉर्म्युले मी ॲट अ टाइम नोट केले. पण ही डायग्राममध्ये दोघी 2 डायग्राम ड्रॉ करू शकतो आपण, एक इंटरनलची एक्सटर्नलची. मी दोघांना ॲट अ टाइम नोट केलं आहे. म्हणजे एक R बार असणार आहे आणि एक S बार असणार आहे. म्हणजे R बारचं मिनिंग काय OR आणि S बारचं मिनिंग काय OS. तो पहा OR आणि OS हे स्ट्रक्चर सांगितलं. आणि ह्यामध्ये Q बार आहे. तर हे झालं त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर. ॲक्च्युली याचा रोल नाही आहे, बट हे O आल्यामुळे आपण त्याचं मिनिंग घेतोय की एक्झॅक्टली याचं मिनिंग काय असलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चनमध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला आहे, पहिले तो नोट करतोय. त्याच्या अकॉर्डिंग कंडिशन काय ती पाहूया. नाव R divide segment PQ internally in the ratio 2:3 and S divide segment PQ externally in the ratio 2:3. तर तेच आपण आता इथे नोट करतोय. म्हणजे R चा फॉर्म्युला इन टर्म ऑफ इंटरनल डिव्हिजनचा असेल. काय असेल ते सांगा. 2Q बार प्लस 3P बार डिवाइडमध्ये 2 + 3. पण जनरली फॉर्म्युला नोट करताना आपण काय नोट करतो MQ बार NP बार डिवाइडमध्ये M + N. इथे फक्त आता नंबर्स नोट केलेत. नाव हे आपलं इक्वेशन आहे असं समजून घ्या. देन S बार
वेक्टर एस डिवाइड सेगमेंट पी क्यू एक्सटर्नली. एक्सटर्नली म्हटलं तर हाच फॉर्म्युला, फक्त काय चेंज होईल, मायनस डिवाइड बाय 2 - 3. ठीक आहे, हे आहे इक्वेशन नंबर 2. तर आर बार म्हटलं तर आर बार आहे, आर बारचंच मिनिंग आहे ओ आर. तुम्ही याला असं पण म्हणू शकतायत, वेक्टर ओ आर. आणि हा आहे ओ एस. हे आहे गिवन. सो आता ह्या पुढचं स्ट्रक्चर आहे. त्यांनी सांगितलं की इफ ओ आर अँड ओ एस आर परपेंडिक्युलर, ह्या 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. पाहून घ्या जरा आता. इफ OS OR is a perpendicular, वेक्टर OR किंवा OR परपेंडिक्युलर टू OS, जर ते परपेंडिक्युलर असतील, ठीक आहे. आता याच्यात त्यांनी वेक्टर फॉर्म दिला नाही, पण त्याचं मिनिंग हेच होतं वेक्टर फॉर्मॅटमध्ये. तर याचं मिनिंग आहे OR डॉट OS यांचा डॉट प्रोडक्ट किती असला पाहिजे, 0. परपेंडिक्युलरची कॉन्सेप्ट आहे आपली, जी डॉट प्रोडक्टच्या बेसवर आहे. परपेंडिक्युलर आल्या 2 लाईन्स म्हणजे याचं मिनिंग काय असतं, दोघांचा डॉट प्रोडक्ट 0. बस आता यांना सॉल्व करायचं आहे. सो ओ आर म्हणजेच आर बार आहे, ओ एस म्हणजेच एस बार आहे, इज इक्वल टू 0. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हे स्ट्रक्चर जर मी इथे नोट केलं तर डायरेक्टली आपल्याला एक फॉर्मॅट भेटून जाईल, ज्याच्या अकॉर्डिंग आन्सर आपल्याला भेटणार आहे. सो आर बार, सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, 1 and 2, आर बार आहे 2Q बार प्लस 3P बार डिवाइडमध्ये 2 + 3 मल्टीप्लाय बाय एस बार 2Q बार माइनस 3P बार डिवाइड बाय 2 - 3 इज इक्वल टू 0. हा पार्ट आपल्याला सॉल्व करायचा आहे. पहा आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर फक्त PQचं स्ट्रक्चर आलं आहे. सो ऑप्शन पण त्याच टाईपमध्ये दिलेले आहेत, फक्त ही टर्म सॉल्व करून आन्सर भेटलं पाहिजे. नाव ह्यामध्ये A + B A - Bचा फॉर्म्युला क्रिएट होतो आहे, जो असतो A² - B². A + B A - B वेक्टरमध्ये आपण हा ऑलरेडी फॉर्म्युला यूज केला आहे, तो असतो A² - B². फक्त आता हा वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये नोट करायचा आहे. वेक्टरमध्ये स्क्वेअर करायचं म्हटलं तर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होतो. सो A + B A - Bच्या अकॉर्डिंग A² म्हणजे 2Qचा स्क्वेअर म्हटलं तर पहिले आता टेम्पररी असं नोट करून घेतो, 2Q² मायनस 3P² डिवाइडमध्ये पाहून घ्या. आता हा किती आहे, 5 मल्टीप्लाय बाय -1 इज इक्वल टू 0. सो याला जाता आपण असं नोट करू शकतोय, 2Qचा स्क्वेअर म्हटलं तर दॅट इज अ 4 अँड Q² वेक्टरमध्ये असं नोट करतात मॅग्निट्यूड ऑफ स्क्वेअर. हे आपण आधी पण यूज केलं, जिथे जिथे स्क्वेअर आला तर असंच नोट करावं लागतं. -9 मॅग्निट्यूड ऑफ P² डिवाइडमध्ये -5 इज इक्वल टू 0. सो लास्ट काही स्टेप्स रिक्वायर्ड आहेत. नाव हा -5 जर ह्या साईडला मल्टिप्लाय केला तर 0 होऊन जाईल. सो 4Q² -9 P² इज इक्वल टू 0. पाय हे आलं आहे किंवा हेच आन्सर आहे, 4Q² 9P². फक्त आता इथे मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आला आहे, त्याच्यामध्ये नाही आहे, पण क्वेश्चनमध्ये एक्स्ट्रा एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पाय हे मॅग्निट्यूड ऑफ P म्हणजेच ओनली P आहे,
सो त्याच्यानुसार यालाच आपण असं नोट करू शकतोय 4q² इज इक्वल टू 9p². 9p² 4p. कोणता ऑप्शन मॅच होतं? 9 4q². हे एक बाजूला फक्त जे गिवन आहे ते पण लागल्यास नोट करा. मॅग्निट्यूड ऑफ Q इज इक्वल टू QA. मॅग्निट्यूड ऑफ P इज इक्वल टू ओनली P. हे आपल्याला गिवन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नोट करा. इन सेंटर ऑफ ट्रायंगल बेस्ड स्ट्रक्चर है. ट्रायंगल ABC 0 to 1. ट्रायंगल थोडंसं लार्ज फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करा. त्याचे साईड्स आपण तिथेच फाइंड करतोय. -2,0,0 अँड C -2,02. इन सेंटर ऑफ ट्रायंगल असा फॉर्म्युला आहे. डिवाइड बाय A + B + C. ठीक आहे. आता डायरेक्ट सॉल्व करतो आपण कॉम्पिटिटिव्ह लेवलला. एक एक पॅरामीटर. नाही तर मला A बार B बार नोट करायचं असेल तर असं नोट करावं लागेल. A बार म्हणजे काय? 0i 2j + k. B बार -2i 0 JK असेल. तसं याला नोट करा. पण ते नोट करण्याची आता गरज नाही. हां, फक्त आता ह्यामध्ये A बार B बार C बार तर पोझिशन वेक्टर क्लिअर झाले. बट ABC काय? दीज आर दी साइड्स ऑफ ट्रायंगल. सो आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पाहिलं आहे ट्रायंगलची साइड्स नोट करण्याचा पण रूल आहे. जर हा अँगल A असेल तर ही साईड A असली पाहिजे, स्मॉल a. नाव दिस इज अ B and C. These are the length of side of triangle. सो आता ह्या ABC ची लेंथ आपल्याला फाइंड करावं लागणार आहे ॲज पर द रूल.
सो लेंथ म्हणजेच काय, ए फाइंड करायचं तर डिस्टन्स फॉर्म्युला. सो इथे डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला आपण यूज करतोय. सेपरेटली पण नोट करता येईल. ठीक आहे. नाव डिस्टन्स फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग नोट करायचं म्हटलं तर x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 - y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर, z2 - z1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. हा डायरेक्ट आपण आता यूज करतोय. नाव A इज इक्वल टू, सांगा आता डायरेक्ट नोट करूया. कॉन्सन्ट्रेट हिअर. ए म्हटलं तर x2 काही घेऊ शकतो आपण. समजून घ्या, हा x1 y1 z1 घेतला तर हा असेल x2 y2 z2. सो -2 -2 x2 - x1. सो -2 -2 याचा स्क्वेअर. बाकी आता 0 - 0 0, 2 - 0 2 - 0 इज अ 2, 2 चा स्क्वेअर असेल 2 - 0 चा स्क्वेअर. सो व्हॅल्यू ऑफ ए आपल्याला भेटती आहे -4 चा स्क्वेअर 16 प्लस हा 2 चा स्क्वेअर केला तर 4. सो ए इज √20. हां, याच्यात मायनस मायनस प्लस झाला असतं. एक मिनिट. x2 - x1 केला तर हा मायनस मायनस हाही प्लस होऊन जाईल. तर ही स्ट्रक्चर 0 + 4 चा स्क्वेअर आहे. 2 चा स्क्वेअर इज अ 4. सो आन्सर येते याचं 2. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आलं आहे. देन नेक्स्ट आता हे स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. बाकी डायरेक्ट सॉल्व करता येईल. आता बी नोट करायचा तर डायरेक्ट पण आपण नोट करू शकतोय. स्मॉल बी. बीची व्हॅल्यू आता फाइंड करतोय. x2 - x1 -2 - 0 म्हणजे -2 चा स्क्वेअर आहे. -2 चा स्क्वेअर 4, 0 - 2 अगेन 4 अँड 2 - 1 इज अ 1, 1 चा स्क्वेअर 1, √9 येतोय. सो बी असला पाहिजे 3 अँड लास्ट पॅरामीटर सी. सी साठी कुठलेही टर्म्स घेऊ शकतो. x2 - x1 यांना घेतो आपण. 0 - 2 चा स्क्वेअर मायनस मायनस म्हणजे झाला 4, 2 - 0 अगेन 4 अँड लास्ट 1 - 0 इज अ 1. सो हा पण याची व्हॅल्यू आपल्याला 3 भेटते. सो A इज अ 2, B अँड C 3 आहे. आता इक्वेशन आपल्याला नोट करायचे. ए म्हटलं तर व्हॅल्यू ऑफ ए 2 × ए बार येणार आहे. बी 3 आहे अँड सी इज ऑल्सो 3. ठीक आहे. ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फक्त ए बार, बी बार, सी बार नोट करायचं आहे. डिवाइडमध्ये ए + बी + सी दॅट इज 2 + 3 + 3. हे स्ट्रक्चर आहे. नाव वेक्टर ए. आता हा वेक्टर ए बनवतो आपण. ए म्हटला तर 0 वेक्टर ए म्हटलं तर 0i 2j + k. फक्त 2j + k नोट करणार. 2j + k. वेक्टर बी -2i फक्त, बाकी 0 आहे. -2i. वेक्टर सी -2i and 2k. -2i + 2k. ठीक आहे.
बस यांच्या थ्रू आता फायनल आन्सर आपल्याला भेटलं पाहिजे. सो आय इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय केला तर हा झाला 4J प्लस 2K मायनस 6I अँड मायनस 6I प्लस 6K डिवाइडमध्ये 8. सो I इज इक्वल टू इन सेंटर इज इक्वल टू पाहता हे काय स्ट्रक्चर येत आहे -6 -6 -12I म्हणजे हा 3/2 असेल. पण ऑप्शनमध्ये 3/2 दिसतोय. देन J 4J आणि लास्टमध्ये आहे ओनली K 2K प्लस 6K 8K डिवाइड बाय 8. सो I इज इक्वल टू -12I डिवाइड बाय 8 4/8 J 8/8 K. So vector I is equal to 3/2 1/2 J and plus 1K. सो हा इन सेंटरचा आपल्याला वेक्टर फॉर्म भेटला आहे. सो फायनल इन सेंटर डायरेक्ट आता नोट करता येईल. इन सेंटरचे कोऑर्डिनेट असले पाहिजे -3/2 1/2 1 -3/2 1/2 अँड 1. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे व्यवस्थित. मागची हे विंडो पहा त्यासारखाच क्वेश्चन आहे, त्याच्यापेक्षा अजून सिंपल आहे. इन सेंटर व्हर्टायसेस गिवन आहेत, इन सेंटर आपल्याला भेटू शकतं. तर हे जे मी एक्स्ट्रा काही क्वेश्चन सांगितले ते तुम्हाला फक्त भेटून जाईल किंवा व्हिडिओमध्ये पण दिसून जातील. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्समध्ये भेटणार आहे. नाव नेक्स्ट So ABC are the length of side BC, CA, AB respectively. Then triangle ABC and H is any point on a plane. So H is equal to आपल्याला विचारलं आहे. सो ट्रायंगल ABC मध्ये H चा जो रोल आहे तो ऑर्थो सेंटर आहे, सेंट्रॉइड आहे, इन सेंटर आहे या सर्कम सेंटर आहे हे आपल्याला विचारलं आहे.
सो ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये H तेच आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर साईड्स गिवन आहेत. BC ची साईट म्हणजे हेच असलं पाहिजे. पहा A असेल, हा CA, हा BA, हेच त्यांनी सांगितलं आहे. जर साईड्स पण गिवन आहेत ॲज वेल ॲज अँगल्स पण गिवन आहेत म्हणजे त्यांचे पोझिशन वेक्टर, तर ह्यामध्ये एकच फॉर्म्युला मॅच करण्याचा असू शकतो, तो आहे इन सेंटरचा. कारण की सेंट्रॉइडमध्ये साईड्स लागत नाही, आर्थो सेंटरमध्ये साईड्स लागत नाही. म्हणजे जर ट्रिकच्या अकॉर्डिंग विचार केलं तर एकच फॉर्म्युला लागणार आहे सेंट्रॉइड. ओके, सर्कम सेंटरमध्ये पण आपल्याला साईडची तशी गरज नाही. म्हणजे एकच फॉर्म्युला आपल्याला भेटला पाहिजे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही डायरेक्ट टिक पण करू शकता. नाव सॉल्व करा. काय पहा ए, याला आता वेक्टरमध्ये नोट करतो H मायनस A. B H मायनस B. अँड C H मायनस C. फक्त हे वेक्टरमध्ये बाकी लक्षात राहू द्या. देन AH AA बार, BH BB बार, CH CC बार इज इक्वल टू 0. याच्यात पाहता हे सर्व एचचे एलिमेंट्स आलेत. आपल्याला H इज इक्वल टू फाइंड करायचा असेल तर H कॉमन घेतला तरच त्याचा आन्सर येईल. नाव यांच्यामध्ये ABC हे जर स्ट्रक्चर पाहिलं आणि हे बाकी सर्व मायनस आहे तर AH बार BH वेक्टर अँड CH यांच्यामध्ये पण मायनस साईन आपण कॉमन घेतोय. जर मायनस साईन कॉमन घेतली तर हे स्ट्रक्चर आता असं आहे A बार BB बार CC बार इज इक्वल टू 0. याच्यात काय कॉमन आहे H बार, तर A प्लस B प्लस C बाकी राहिला आहे. ही टर्म त्या साईडला शिफ्ट करून टाकली. मायनस A त्या साईडला जाताना प्लस. नाव लास्ट स्टेप H इज इक्वल टू डिवाइड मध्ये A प्लस B प्लस C. ठीक आहे. कसला फॉर्म्युला आत्ताच आपण पाहिला होता. क्वेश्चन नोट करा. नेक्स्ट
सो वेक्टर ए बी अँड ए सी गिवन आहे. वेक्टर ए बी अँड ए सी. पण काय सांगितलं आहे, देन दी लेंथ ऑफ मेडियन. ओके, लेंथ ऑफ मेडियन थ्रू ए आपल्याला विचारलं आहे. सो ए थ्रू जो मेडियन ड्रॉ करण्यात आलेली आहे ऑन साईड बी सी, म्हणजे हा मिड पॉईंट असला पाहिजे बी सीचा. सो त्याचं आपल्याला लेंथ फाइंड करायची. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पण मिड पॉईंटचा वेक्टर बेस फॉर्म्युला आहे. जर समजून घ्या, 2 वेक्टर्स गिवन आहे, ए बार बी बार, अँड मिड पॉईंट जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर मिड पॉईंटचा फॉर्म्युला असतो ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. ठीक आहे, हा एक बेसिक फॉर्म्युला आहे जो आपण रेग्युलरमध्ये पण यूज केला आहे. फक्त आता ह्यामध्ये मिड पॉईंट आपल्याला न फाइंड करता मेडियन फाइंड करायचं आहे. बट मेडियनचं पण जॉमेट्रिकल रिलेशन हे मिड पॉईंटच्या अकॉर्डिंग आहे. तर ट्रँगलमध्ये जर मेडियन फाइंड करायचे असेल तर ज्या पॉईंटपासनं मेडियन क्रिएट झाली, एपासनं सांगितली मेडियन पासिंग थ्रू ए, तर त्याचे पोझिशन वेक्टर घ्यायचे राहतात, म्हणजे ए बी बार ए सी बार यांच्या जागी. सो मेडियनचं इक्वेशन आपण नोट करू शकतो आहे. मेडियन हे इक्वेशन भेटतं, वेक्टरमध्ये त्याचं इक्वेशन भेटेल पहिले, आणि आपल्याला लेंथ फाइंड करायची. ती असली पाहिजे ट्रायंगलच्या अकॉर्डिंग वेक्टर ए बी प्लस ए सी डिवाइड बाय 2. हे गिवन आहेत. सो ॲडिशन करायची आहे. वेक्टर ए बी अँड ए सी आपल्याला फक्त ॲड करायचे आहेत. सो 3i प्लस 5i डायरेक्ट नोट करून टाकू पाहतात, किंवा एक स्टेप एक्स्ट्रा नोट करा. 3i प्लस 5i 5j 4k प्लस 5i मायनस 5j प्लस 2k डिवाइडमध्ये 2. सो हे स्ट्रक्चर असलं पाहिजे 8i 0j 6k डिवाइडमध्ये 2. सो 2नी जर डिवाइड केलं इंडिव्हिज्युअल टर्म्सला, हा आहे 4i 0j 3k. लास्ट एक स्टेप बाकी. आपल्याला इक्वेशन न विचारता लेंथ विचारली. दिस इज अ इक्वेशन ऑफ मेडियन. सो मेडियनचं इक्वेशन आलं आहे, आपल्याला पाहिजे लेंथ. सो लेंथ ऑफ मेडियन जर फाइंड करायचं असेल तर याचं मिनिंग आहे मॅग्निट्यूडचा स्क्वेअर 4 स्क्वेअर 0 स्क्वेअर 3 स्क्वेअर. सो हा येतो आहे 16 प्लस 9 25. सो आन्सर असलं पाहिजे 5 युनिट. नोट करा व्यवस्थित. पुढचं आता जे काही स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये आपल्याला
कोलिनियर वेक्टर अँड कोप्लेनर वेक्टरचे ॲनालिसिस किंवा त्याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व करायचे असणार आहे. सो टायटल प्लेस करा कोलिनियर वेक्टर. ऑलरेडी आपण हे रेग्युलरमध्ये पाहिलं आहे. कोलिनियरचं मिनिंग असतं की ॲक्च्युली जे पण वेक्टर्स आहे ते सेम लाईनवर लाईज करतायत, बट यालाच आपण वेक्टरच्या लँग्वेजमध्ये वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर म्हणतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचं असेल, आता MCQ म्हटलं तर अननोन टर्म असणार आहे काहीतरी कोलिनियर कोप्लेनरमध्ये, तर त्याच्यामध्ये ही कंडिशन फक्त आहे कोलिनियर किंवा पॅरलल वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. जर 3 वेक्टर्स आलेले असतील तर 2 मध्ये कन्वर्ट करा, मग त्याचा आन्सर येतो. पण सर्वात इम्पॉर्टंट हा फॉर्म्युला आहे जो मोस्टली MCQ सॉल्व करण्यासाठी लागतो. जर 2 वेक्टर्स कोलिनियर असतील तर त्यांच्या मॅग्निट्यूडचा रेशो, पहा हे मॅग्निट्यूड आहे, त्याचा रेशो हा इक्वल असतो. एक साईडला फक्त हे नोट करून घ्या आणि हे इक्वेशन नोट करा, ते लागणार आहे कोलिनियर कोप्ले किंवा पॅरललमध्ये. हे इक्वेशन टायटल प्लेस करून वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर अँड त्यांचा मॅग्निट्यूडचा रेशो ॲज अ फॉर्म्युल्यासारखं नोट करायचं आहे. अँड सेकंड कोप्लेनर. सो कोप्लेनरचं पण आपण कॉन्सेप्ट पाहिली होती की 2 or more than 2 वेक्टर्स लाईज इन अ सेम प्लेन. पाय सेम प्लेनला आहे, हे कोप्लेनर आहे, हे पण कोप्लेनर आहे. जर पॅरलल प्लेन असेल तरी पण हे एकमेकांचे कोप्लेनर वेक्टर्स आहे. तर याच्यामध्ये वेक्टरचं आपण स्ट्रक्चर यूज करतो की जे वेक्टर्स कोप्लेनर आहे त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा 0 असतो. यालाच आपण ऑर बॉक्स प्रोडक्टमध्ये दाखवतो. हे आपण ॲज अ थेरम पण स्टडी केलेत. सो बॉक्स प्रोडक्ट म्हटलं तर हा सॉल्व केला जातो विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट. सो क्वेश्चन स्टार्ट करताना कोप्लेनर बेस्ड क्वेश्चन आहे पहिले, देन मग कोलिनियरचं स्ट्रक्चर असेल. क्वेश्चन नोट करा, हे एक बाजूला नोट करून घ्या. कोप्लेनर वेक्टर हे माहीत पाहिजे. डिटर्मिनंटमध्ये आपण ते स्ट्रक्चर ऑलरेडी बऱ्याच वेळेस डिटर्मिनंटच्या बेसवर सॉल्व केलं आहे. क्वेश्चन है the value of m if the vector I minus j minus 6k पर टोटल 3 वेक्टर्स गिवन आहे. एम आपल्याला फाइंड करायचं आहे. आर कोप्लेनर.
नाउ सिन्स कोप्लेनर वेक्टर डिटर्मिनंट 0, डिटर्मिनंटमध्ये अननोन एक टर्म आहे एम, ती फाइंड करायची. ठीक आहे. सो डिटर्मिनंट आता यांना आपण ए बार बी बार सी बार असं दाखवू शकतोय आय जे केचे स्ट्रक्चर. पण आता डायरेक्ट मी नोट करतोय डिटर्मिनंटच्या अकॉर्डिंग इज इक्वल टू 0. सो कोइफिशियंट ऑफ ए बार बी बार सी बार नोट करायचे आहेत. सो 1 - 1 6, 1 - 1 -6, 1 -3 4 and 2 -5 m. ठीक आहे, आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो डिटर्मिनंट फक्त डिटर्मिनंट सॉल्व केलं तर आन्सर येऊन जाईल. सो डिटर्मिनंटमध्ये कधीही सॉल्व करताना स्ट्रक्चर पहिले ड्रॉ करायचे, थोडंसं ॲक्युरेसी मेंटेन होते. इज इक्वल टू 0. नाव फर्स्ट इलेमेंट, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम रिमूव्ह केले तर -3m -20, -3m -20 म्हणजे ऑलरेडी मायनस आहे तर +20 झाला. देन मिडल m 10 and last parameter -5 -6. बस ही टर्म सॉल्व करायची आहे, आन्सर आलं पाहिजे. -3m +20, m -10 मायनस हा झाला -6, -3m + m -2m अँड हा -16 +20 केला तर +4. सो 4 इज इक्वल टू 2m, m इज इक्वल टू 2. नंबर्स हे राईट आहे ना? हे याच्यात काही चेंज आहे का? एक मिनिट, याच्यात चेंज आहे का? नाही. ठीक आहे. हा फक्त आता मिडल टर्म थांबत. ठीक आहे, हा -8 असला पाहिजे. चालेल. ठीक आहे, आवाज यायला नको रे. -8 त्याच्या अकॉर्डिंग -14 तर हा 6 असेल, त्याच्यात 3 आन्सर आलं पाहिजे. पुढचं स्ट्रक्चर नोट करा. क्वेश्चन नोट करायचा आहे. वेक्टर ए बी सी आर कोप्लेनर. देन वेक्टर सी मध्ये लॅम्बडा अननोन आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. लॅम्बडा इज अ रूट ऑफ दिस इक्वेशन. सो फायनली लॅम्बडा फाइंड झाल्यानंतर रूट ऑफ इक्वेशन पण फाइंड करावं लागणार आहे. नाव कोप्लेनर वेक्टर, सिन्स कोप्लेनर
इज इक्वल टू 0 हे स्ट्रक्चर सॉल्व करा व्यवस्थित. 2 - 1 1 वेक्टर बी आहे 1 2 - 3 1 2 - 3 अँड वेक्टर सी आहे 3 लॅम्बडा 5. is equal to 0. Now 10 - 3 lambda, 10 - 3 lambda हा झाला प्लस मायनस, मिडल टर्म अपोजिट 5 - 9, लास्ट एलिमेंट 1 लॅम्बडा आणि 6. सो 20 + 6 लॅम्बडा हा आहे 14 प्लस लॅम्बडा -6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, याच्या अकॉर्डिंग आन्सर आलं पाहिजे. सो 6 + 6 लॅम्बडा प्लस लॅम्बडा केला तर 7 आणि याचं स्ट्रक्चर याच्यातनं जर 6 सबस्ट्रॅक्ट करून टाकला तर 8 म्हणजे हा होतोय 28. 28 प्लस 7 लॅम्बडा इज इक्वल टू 0. ठीक आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू भेटली, बट आपल्याला विचारलं आहे लॅम्बडा इज अ रूट ऑफ द इक्वेशन. आता रूट ऑफ द इक्वेशन म्हटलं तर हा पार्ट बऱ्याच वेळेस रिपीट होतो. ठीक आहे, हेच त्याचं स्ट्रक्चर असलं पाहिजे. ठीक आहे, रूट ऑफ दी लॅम्बडा चला रूट ऑफ लॅम्बडा फाइंड करण्यासाठी यांच्यामध्ये आपल्याला पाहता एक ऑप्शन आहे, एक तर सर्वांचे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करा आणि त्याचे रूट्स फाइंड करा, त्याच्यापैकी कोणाचा रूट येतो. पण एवढं करण्यापेक्षा हे स्ट्रक्चर त्याच्यात ऑब्टेन करायचं राहतं. सो आता काय सांगितलं आहे, लॅम्बडा इज अ रूट ऑफ दिस इक्वेशन, म्हणजेच याचा जर रूट फाइंड केला आपण तर ह्यापैकी आन्सर आलं पाहिजे. म्हणजे ही टर्म तुम्ही जर एक्सच्या जागी प्लेस केली, लॅम्बडा इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू -4, तर कुठली तरी एकच इक्वेशन सॅटिस्फाय केली पाहिजे. पाहता -4 घेतला तर -4चा स्क्वेअर 16, -4 घेतला तर -8, 16 - 8 हा 8 असतो. म्हणजे याच्यात आपल्याला 6 आन्सर पाहिजे होतं, तर नॉन 6 भेटतं आहे, म्हणून ऑप्शन हे कळवलं. नाव फक्त आपण काय करतो आहे, एक्सची व्हॅल्यू -4 प्लेस करतो, त्याच्याने कुठलं इक्वेशन सॅटिस्फाय करतं हे आपल्याला चेक करायचं आहे. सो याच्यात -4 प्लेस केला तर 16, -4 घेतला तर -12 झाला, 16 - 12 इज अ 4. आपल्याला इथं 6 दिलेला आहे, म्हणजेच त्याचा आन्सर नॉन 6 येतं आहे, तर हाही ऑप्शन कट होतो आहे. देन एक्सची व्हॅल्यू -4, सो हा झाला 16 -4 इंटू 3 केला तर 12. पहा याचा आन्सर बरोबर येतं आहे. सो हे ऑप्शन असलं पाहिजे. तरी हे चेक केलं तर हा असेल 16 -8. सो याचा आन्सर +8 आहे, बट आपल्याला त्यांनी 4 सांगितलं आहे, तर हेही कट होतं आहे. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन नोट करा. तिथे एक बाजूला नोट करून घ्या, चेक बाय दी ऑप्शन, कारण की हे स्ट्रक्चर ऑप्शनच्या बेसवरच चेक करायचं असतं. नोट करा. पी अननोन आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ते सेम स्ट्रक्चर असेल, आन्सर भेटून जाईल.
एवढं कंप्लीट करायचं आहे, बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.